नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराईक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजची रेसिपी ही जरा वेगळीच आपण बनवलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत 3 प्रकारच्या भाज्या, कॅप्सिकम, वाटाणा आणि कोबी. तर ही भाजी आम्ही कशी बनवलेली आहे आणि याच्यासाठी काय काय प्रिपरेशन्स मध्ये यूज केलेलं आहे आपण, ते सर्व तुम्हाला इन्ग्रेडियंट्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला सुरुवात करूया. तर आपण इथे घेतलेला आहे चिरलेला कोबी आहे. मस्तपैकी आपण मार्केटमधून आणलेला फ्रेश आणि मस्तपैकी आता असा चिरून घ्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता, मस्त असे एस्थेटिक्स दिलेले आहेत आपण व्हिडिओमध्ये. तर हा कोबी आपण चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण कॅप्सिकम घेतलेला आहे. कॅप्सिकम नंतर आपण व्हेजिटेबल्स कापून घेणार आहोत, लाईक टमाटर आपण कापून घेतलेले आहे. तर हे सर्व व्हेजिटेबल्स फटाफटमध्ये आपण कापून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर येणार आहे वाटाण्यांची भाजी येणार आहे. तर आपण बघू शकता कॅप्सिकम, टमॅटोज आणि इकडे कोबी घेतलेला आहे. तर मस्त असे बारीक चिरून घेतलेले आहे. आपल्याला अशी घट्ट भाजी बनवायची आहे, कारण की जेणेकरून ती लंच आणि डिनरसाठी उपयोगी पडेल. तर अशा भरभरून व्हिडिओजसाठी आणि आयडियाजसाठी, भाज्यांच्या आयडियासाठी आमच्या व्हिडिओला, आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपण वाटाणे पण घेतलेले आहेत आणि इकडे साईडला कांदा चिरून घेतलेला आहे. तर हे सर्व आपल्या आजच्या वेज टेबल डिशमध्ये जाणार आहे. आपली व्हेजिटेबल डिश आहे ही मिक्स व्हेजिटेबल. तर ही काहीतरी वेगळीच आहे. ह्याच्यामध्ये आपण फ्लावर नाही ॲड करणार आहोत, आपण कोबी ॲड केलेला आहे ॲज अ मेन इन्ग्रेडियंट्स. मेन तर सगळेच इन्ग्रेडियंट्स आहेत, बट येस. तर इकडे आपण घेतलेले आहे कोथिंबीर आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, धने पावडर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं चवीनुसार, लाल मिरची पावडर इकडे घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण घेतलेला हळद घेतलेली आहे आणि इकडे घेतलेला आलं, लसूण, धने, खोबरे यांची ही पेस्ट आहे, जी सेंटरला तुम्ही बघत आहात. हे आपलं वाटण आहे, जे आपल्या ग्रेव्हीला, जे आपल्या भाजीला बेस देणार आहे, मस्त अशी थिक अशी कन्सिस्टन्सी देणार आहे. तर हे आपलं वाटण आपण रेडी बनवलेलं आहे आणि हे मसाले आहेत. तर सुरुवात आपण केलेली आहे 2 चमचे तेलामध्ये. आपण कढीपत्ता टाकलेला आहे, तेल कडकडून तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कांदे ॲड केलेले आहेत. कांदा आता गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा मस्तपैकी. तर मस्त असा कांदा चॉप करून घेतल्यानंतर तो आता कांदा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. तेल एकदम कडकडून तापलेलं आहे. असं चांगलं तेलात कांदा मिक्स करून घ्यायचा आहे. थोडा ट्रान्सल्युसंट झालेला आहे, थोडासा गुलाबी कलर आलेला आहे आपल्या कांद्याला. मस्त अशी डिश होणार आहे. ही एक टिफिनसाठी पण ऑप्शन बनू शकते. इफ तुम्हाला जर त्याच्यामध्ये जर पाणी जास्त ॲड नाही करायचं, ही तुम्ही टिफिनसाठीही बनवू शकता. हा आपण टाकलेला आहे आपला अद्रक लसूण मसाला, अद्रक लसूण खोबरे धने यांचा मसाला आहे. तर हे चांगलं आपल्याला बेस असं थिक कन्सिस्टन्सी देणार आहे हा मसाला. तर हा मसाला आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये. तर जसं मी म्हटलं, ही सकाळी पण तुम्ही बनवू शकता, लंच आणि डिनरच्या टायमाला पण बनवू शकतात. भरपूर असे व्हेरिएशन्स असे तुम्ही बनवू शकतात आणि भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर ही डिश चांगली जाते. इकडे आपण टाकलेला आहे कांदा लसूण मसाला, जो आम्ही अंबारीचा वापरतो, तो आपण इथे टेस्टसाठी टाकलेला आहे. मस्त अशी टेस्ट येणार आहे. गरम गरम चपातीबरोबर ही डिश खायला काहीतरी मजाच लागते. भरपूर सुंदर वास सुटलेला आहे. आता चांगला मसाला फ्राय झालेला आहे. ह्याच्यात आपण टाकलेला आहे लाल मिरची पावडर. मस्त असा कलर येतो लाल मिरची पावडरने. हे सगळे होममेड मसाले आहेत. लाल मिरची पावडर असो, त्याचबरोबर आपण हे हळद असो, धने पावडर असो, हे सर्व आपण घरी बनवलेले आहेत. आणि हे सर्व आपण मिक्स करत आहोत. सॉल्ट घेतलेला आहे टेस्टनुसार. फक्त फॉर अ चेंज आपण अंबारी जो मसाला आहे, कांदा लसूण मसाला, तो आपण शॉपमधून आणलेला आहे, दुकानातून आणलेला आहे. तर हे चांगलं आपल्याला आता मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आता 5 मिनिटांना आपण नंतर आपला मसाला चांगला फ्राय झालेला परतून घेतलेला आपण त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहे हे हिरवे वाटाणे. हे फ्रेश वाटाणे आहेत. आपण फ्रोझन वाटाणे यूज करायला मीन्स आपण अवॉइड करतो ते यूज करणे. हे फ्रेश वाटाणे आपण मार्केटमधून आलेले आहे. किती मस्त रंगसंगती आलेली आहे, कलर आलेला आहे. बोलतात ना की खायचं असेल तर भूक अशी बघण्यानेच लागली पाहिजे. तर मला तर फार भूक लागलेली आहे. मस्त असा कलर आलेला आहे वाटाण्यांमुळे, थोडा रेडिश ब्राउनिश आणि हिरवेगार वाटाणे, मटार बोलू शकतो त्याला. तर त्यानंतर आपण इकडे आपले व्हेजिटेबल्स ॲड करणार आहोत. टमॅटोज आहेत, कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची आहे,
हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही डिश आपण बनवत आहोत लंच आणि डिनरसाठी. तर चांगलं हे परतून घ्यायचं, मिक्समध्ये सगळं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं सगळं. मसाल्याला चांगला तेल सुटलेलं आहे बघा. मीडियम फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि इकडे आपण ॲड केलेला आहे आपला कोबी. तर कोबी आपण चांगला मिक्स करून घ्यायचा ह्याच्यामध्ये. आता हे सगळं एकजीव करून झालं, मिक्स झाला, तर ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त 1 ग्लास पाणी टाकायचं आहे बॉईल होण्यासाठी आणि फक्त 5 मिनटासाठी आपल्याला ही डिश बॉईल होऊ द्यायची आहे. बाकी जास्त काही टाईम लागत नाही. एवढं काही असं बोलतात ना की हेक्टिक नाही आहे, फटाफट होणारी डिश आहे. आणि जे कोणी शिकत आहेत आणि जे कोणी बाहेर राहत आहेत त्यांनी आमचा व्हिडिओ नक्की रेफर करावा. तुम्हाला भाजी बनवण्यात नक्की उपयोगी पडेल. हे मस्त असे आपण पाणी टाकलेलं आहे, पाण्याला चांगलं बॉईल आलेलं आहे. भाजी पण, व्हेजिटेबल्स पण चांगले बॉईल झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. हे 5 मिनिटानंतरचं दृश्य तुम्ही बघू शकता. मस्त असं बॉईल आलेलं आहे. आता थोड्या वेळाने आपण याला साईड डिशमध्ये काढून घेऊ. मस्त असा कलर आलेला आहे. वाटाणे आणि व्हेजिटेबल्स चांगले बॉईल झालेले आहेत. आता हे आपण साईड डिशला काढून घेतलेलं आहे. मस्त असं रेस्टॉरंटमध्ये सर्व करतात ना मिक्स व्हेज, हे तसंच आपलं झालेलं आहे. रेस्टॉरंट स्टाईल होममेड बोलतात ना मिक्स व्हेज, तसंच झालेलं आहे आपलं. तर्री दिसते साईडला तुम्हाला. कोथिंबीरने आपण गार्निश करत आहोत. कॅप्सिकम प्रॉपरली हे झाले, शिजलेलं आहे. मस्त मसाल्यामध्ये मॅरिनेट झालेलं आहे. त्याचबरोबर कोबी आहे, वाटाणे आहे, कांदा, टमाटर आहे, हे सर्व मटार आहेत, हे सर्व मिक्स झालेले आहेत. तर्री दिसते, मसाला दिसतोय. मस्त असे चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर मस्त असा बेत बनणार आहे. तर नक्की ही डिश तुम्ही करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि येस मुंबईकर आई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर किती सुंदर डिश वाटत आहे आपली. नक्की ही डिश तुम्ही करून बघा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.